नमस्कार फ्रेंड्स, मी वर्षा आणि तुमचं सर्वांचं परत एकदा माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आहे रक्षाबंधनच्या आदला दिवस म्हणजे शनिवार आहे। तर आता आज सकाळपासून मी काही व्हिडिओ केलेला नाही कारण की दुपारपर्यंत तर जवळजवळ माझा बाहेरच थोडा वेळ गेली होती मी, कारण रक्षाबंधनची जी तयारी करायची होती, काही वस्तू आणायच्या होत्या, राख्या, स्वीट किंवा इतर काही जे असतं फुलं वगैरे गजरे जे पण आपल्याला तयारी लागते ते सगळं मग मला दुपारी गेली आणि दुपारपर्यंत असंही सगळी कामं हेच चाललेलं होतं, खाणं पिणं, कारण की एवढे सगळेजण आहेत, नुसता गोंधळ चाललेला आहे। कारण की 5 लहान मुलं आणि परत आपण 5-6 जण मोठे म्हटल्यानंतर घरात काय होत असेल तुम्ही विचार करू शकता। तर खूप छान, म्हणजे ते मुलं त्यांचं ते खेळतात आणि आमचं आम्ही करत असतो कामं। तर मग म्हटलं चला उद्या रक्षाबंधन आहे, मग गोड करावं म्हणून स्वीट पण आणलेलंच होतं आणि गुलाबजामुन करायचे होते। तर मी खवा आणलेला होता आणि मग त्याचीच तयारी केलेली आहे। पूर्णपणे खवा हाताने व्यवस्थित मी प्रेस करून तो व्यवस्थित फोडून घेतलेला आहे, छान एकजीव केलेला आहे आणि त्यामध्ये मग मैदा वगैरे टाकून ते तीच पूर्वतयारी चालू आहे। मग मी हे खाली बसून करत होती, परत वहिनी हे करत होत्या, पाक करत होत्या, म्हणजे सगळ्यांचं काही ना काही चालू होतं। म्हणजे असं नाही की पाहुणे आलेत म्हणून ते शांत बसलेत, सगळे काम करतात, सगळ्यांनी मिळून आम्ही सगळे काम करत होतो। आणि तरी थोडासा गोंधळ कमीच होता कारण की सासूबाई म्हणजेच भाभी आणि 2-3 मोठी आरू, वेदू आणि शिवण्या, म्हणजे 3 मोठी मुलं जी आहेत ती खाली गार्डनमध्ये खेळायला गेली होती। त्यामुळे फक्त श्रावी आणि शिवण्या हे दोघेच आमच्या शेजारी, ते माझ्या शेजारी बसून त्यांचं पण असं काहीतरी चालूच होतं मध्ये मध्ये। तर पूर्णपणे छान असं मी एक 5 ते 10 मिनिट गेली, छान गोळा मळलेला आहे आणि इकडे पाक पण तयारच होत आहे, त्यामुळे मग गुलाबजामुन करायला जास्त काही वेळच गेला नाही। मग म्हटलं पाक तयार झाल्यानंतर गुलाबजामुन करूयात आणि मग खूप उशीर झालेला होता, पण तरी पण म्हटलं उद्या परत रक्षाबंधन आहे, बाहेर पण यांना फिरायला जायचं होतं, मग थोडंसं खाली राऊंड मारून येऊयात। मग आम्ही गुलाबजामुन अगोदर करून घेतले, तोपर्यंत दिवस तर पूर्ण मावळून गेलेलाच होता, तरी पण मग म्हटलं चला थोडा वेळ आहे जाऊयात। तर आता पूर्णपणे तयार झालेला आहे पाक आणि एकदम गोळा छान होतोय असं पीठ मी मळलेलं आहे। तर आता पीठ मळून झाल्यानंतर त्याचे गोळेच तयार करायचे आहेत आणि फायनली गुलाबजामुन तयारच होत आलेले आहेत। आणि हिचं बघा असं एकदम पाणी वगैरे सांडत होती, कारण की मी काम करते म्हटलं की मग लहान मुलांनी केलंच पाहिजे असं असतं त्यांचं। तर जवळजवळ पाक होतच आलेला होता आणि मग म्हटलं चला आता गोळ्या करायला सुरुवात करूयात, कारण की ज्यावेळेस पाक पूर्ण तयार होतो त्यावेळेसच मग तळून ते टाकता येतं थोडंसं थंड झाल्यानंतर। आणि तिचं बघ आता माझ्यापाशी बसली होती त्यावेळेस तिचं सगळं ते भांडे वगैरे घेऊन झालं होतं आणि आता परत ती भांडे घासायला गेली होती। म्हणजे या 2 मुली छोट्या एवढ्या ॲक्टिव्ह आहेत आणि खूप छान वाटतं, असं काहीतरी इनोसंट मध्ये मध्ये करत असतात ते। आणि मग फायनली मी व्यवस्थित पाक चेक केला, कारण थोडासा तरी चिकट हवा किंवा म्हणजे झालाच होता, तयार झाला होता आणि मी चेक केला एकदा आणि मग गॅस बंदच केला आणि त्यानंतर मग खाली बसूनच आम्ही गुलाबजामुनचे गोळे तयार करायला घेतले। पण तिथे किचनमध्ये खूप जास्त जागा नव्हती, मग म्हटलं किचनमध्ये नको, बाहेर हॉलमध्येच बसूयात। आणि हिचं हे भांडे घासणं असं चालूच होतं, मग गोळे म्हटलं तिथं करण्यापेक्षा हॉलमध्ये करायचं म्हणून आम्ही परत हॉलमध्ये बसलो आणि तोपर्यंत मग जे खाली गेलेले होते सगळे छोटे छोटे ते पण मग आले। मग त्यानंतर मग म्हटलं वहिनी तुम्ही तळा आणि मग मी आणि भाभी दोघीजणी मिळून गुलाबजामुन बनवतो, म्हणजे पटकन होईल आणि कसं म्हणजे खाली जाता येईल आम्हाला। आणि बघा मस्त फायनली गुलाबजामुन तयार होतच आलेले आहेत, म्हणजे ऑलमोस्ट झालेलेच आहेत, थोडेच तळायचे बाकी होते
आम्ही सगळे तयार करून ठेवलेले होते आणि मग तेच वाट बघत होतं कधी एकदाचे तळले जातील आणि मग आम्हाला खाली राऊंड मारायला जायचं होतं. अंधार पण पडतच आलेलं होतं, पण म्हटलं चला जायचं म्हटलं होतं, त्याच्यामुळे मग आम्ही गेलोच खाली. बघा थोडंसं ब्लर झालेलं आहे, म्हणजे क्लॅरिटी एवढी काही खास आलेली नाही पूर्णपणे, कारण लाईट लागलेली होती. अंधार तर खरं झालेलाच होता, तरी पण मग गेलं थोडंसं रिलॅक्स झालं. घरात थोडंसं गरम पण होतं. मग बाहेर जाऊन तरी पण अर्धा तास घालवला आम्ही, 7-7:30 म्हणजे अर्धा तास घालवला, कारण की म्हटलं परत दोघी तिघी जणी आहोत, घरी आल्यानंतर पण स्वयंपाक पटकन होईल. आणि असंही आज आमच्या वहिनीच भाजी त्या करणार होत्या, त्याच्यामुळे मग होऊन जातं पटकन, सगळ्यांनी एक काम केलं की होऊन जातं. मग गेलो आणि असं थोडासा टाइमपास केला. मुलं पण खेळत होती, म्हणजे ह्या दोघीच आमच्याकडे आल्या होत्या, कारण ते 3 अगोदर गेलेले होते, ते घरी परत ते TV बघत बसलेले होते. आणि परत मग आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर मग आम्हाला बनवायची ती पनीरची भाजी. पण आज पनीरची भाजी मी नाही तर आमच्या वहिनी बनवणार होत्या. तर कसं आहे बघा ना, म्हणजे माहेरी आपण गेलं तर त्यांनीच बनवायचं आणि आज पण त्याच बनवत आहेत. त्या म्हटले की राहू द्या मी बनवते. खरं तर म्हणजे खूप छान वाटलं मला, कारण की नाही का असं त्या आमच्याकडे पाहुणे आलेल्या असून सुद्धा त्या खूप काम करू लागत होत्या, सगळं मला काम करू लागत होत्या. आणि थोडंसं नाही का भारी वाटतं असं, की खूप छान आहे त्यांचा स्वभाव, एकदम मॅनेज करत होत्या सगळंच. आणि ही तर अजून दुसरी जी बहीण आहे ती तर मग काय, ती तर चालूच असते. आम्ही असं सगळेजणी मिळून मग काम केलं, पटपट आवरून घेतलं, कारण की तयारी झालेली होती. कणिक वगैरे म्हणून आम्ही खाली गेलेलो होतो. मग पनीरची भाजी केली एक जणीने, मसाला भात केला, गुलाबजामुन तर तयार झालेलेच होते. आणि असं एक करत मग पटकन आवरून घेतला स्वयंपाक सगळा. तर म्हणजे पूर्णपणे आता मी पनीरची जी रेसिपी आहे ती पूर्णपणे सांगत नाही, कारण की जे जेमतेम पनीरची भाजी असते ना नॉर्मली आपण जी बनवतो तशीच, फक्त ती मी न बनवता त्यांनी बनवली. पण खूप छान बनवतात त्या पण, एकदम म्हणजे आपले जे घरचेच मसाले आहेत तेच वापरून ग्रेव्ही वगैरे जी आहे ती, आणि जसं आपण पनीरची भाजी करतो तशीच. आणि मग स्वयंपाक होईपर्यंत हे असं मुलांचं चाललेलं होतं, अभ्यास करायला बसवलं होतं, कारण एवढे गोंधळ घालत होते. आणि घरात पण मग गाडी वगैरे इकडून तिकडे खेळत होते. मग काय लागेल वगैरे म्हणून म्हटलं चला खाली तर एवढा वेळ खेळून आलाय ना, आता थोड्या वेळ तुम्ही अभ्यासाला बसा. मग हे मोठे जण 3 जण अभ्यास करत होते, त्यांना दिलं होतं त्यांचे बुक्स काढून, आणि मग ते करत होते. आणि ते करत करत मग शियाला पण माहिती आहे, तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे, कारण की शिया पण मग मध्ये मध्ये करतच असते. तर असं ह्यांचं चालूच होतं. थोडा त्यांनी अभ्यास केला आणि मग नंतर तोपर्यंत स्वयंपाक झाला. आणि परत मग हे सगळ्यांचं कसं पंगत बसलेले आहे, एकदम छोट्या मुलांचे सगळे लाईनमध्ये बसलेले आहेत, सगळे हाताने खात होते. खूप छान, म्हणजे कुणाला चारावं लागलं नाही. छोट्या ज्या आहेत त्या पण मोठ्यांच्या नादाने व्यवस्थित खात होत्या. मग लहान मुलांना अगोदर व्यवस्थित त्यांना वाढून दिलं आणि त्यानंतर मग आम्ही पण जेवायला बसलो. मग असंच वहिनी आम्ही दोघीजणी मिळून ताट वगैरे केली सगळ्यांसाठी. तर आजचा काय मेनू आहे बघा, पनीरची भाजी आहे, मसाला भात आहे, गुलाबजामुन आणि चपाती. दुसरं काही जास्त केलेलंच नव्हतं, कारण की म्हटलं एवढंच पुरेसं आहे. सकाळच्या पण थोड्याशा 1-2 भाज्या शिल्लक राहिलेल्या होत्याच. तर असं पूर्णपणे हा आमचा मेनू आहे आजचा. तर आजचा व्हिडिओ इथं संपवते. धन्यवाद.